तर पाहू शकता येणारा सामना विनर वर्सेस विनर. तर नाणेफेकी जिंकले विचुंबे संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण घेतल्याने ते आव्हान दिले. मोठी जुई संघाला प्रथम फलंदाजीसाठी. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. विनंती असेल मोठी जुई संघाला आपल्याला फलंदाजीला सलामीची जोडी पाठवायची लवकरात लवकर आणि विचुंबे संघ यांनी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मोठी जुई तुमचा 12वा खेळाडू जर असेल तर त्याला कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे. जुई संघाला विनंती आपला 12वा खेळाडू असेल तर कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे. लवकरात लवकर विचुंबे संघाला विनंती आहे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मोठे जुईचे सलामीचे फलंदाज आलेले आहेत. तर पाहू शकता विनर वर्सेस विनर सामना. यातील विजेता संघ खेळेल जय हनुमान कामोटे संघासोबत. पाहू शकता सलामीची जोडी मोठ्या जुईची आलेली आहे ती. अंकेश आणि अक्षय पाटील. तर प्रथम गोलंदाजीला आपण पाहू शकतो ते स्तरात आशिष मेहरुल ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये खूपच छान अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पहिला चेंडू वेगवान पद्धतीचा चेंडू आपण पाहू शकता. हॅलो तपले मान्यवर रामशेठ पाटील विचुंबे गावातील त्यांना विनंती आहे की कमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. आल्याबद्दल त्यांचा हार्दिक आभार. रामशेठ पाटील साहेब विचुंबे गावातील मान्यवर आपले. पुढील चेंडू आशिष मेहरुल यांचा अक्षय पाटील साठी. वेगवान पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. खूपच छान अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आशिष मेहरुल तर्फे. मागच्या सामन्यामध्ये त्यांनी केतन मात्रे सारखे धडाकेबाज फिल्डरला काहीशी मोठी खेळी खेळू दिली नाही. आशिष मेहरुल याचा पुढचा चेंडू वेगवान पद्धतीचा चेंडू. इथं मात्र अक्षय पाटील थांबणार नाही. पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा 6 धावांसाठी. ज्या वेगाने बॉल आला त्याच वेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवून दिला अक्षय पाटील यांनी. बॉलची लेंथ जराशी मागे मिळालीस बॅट्समॅननी बॉल गॅदर केला आणि त्याला पाठवून दिला सीमा रेषेच्या पार. पुढील चेंडू आशिष मेहरुल यांचा. परत एकदा हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र खोदून काढलेला चेंडू. एकच धावावरती समाधान.
खूपच छान अशी फलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळाली अक्षय पाटील यांची. अंकेश फेस करतील आशिष मेहरुल याला. परत एकदा वेगवान पद्धतीचा चेंडू, काहीसा बॉल जज करू शकले नाही. एज लागून बॉल थर्ड मॅनच्या दिशेने. त्याच दरम्यान एक धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली होती 9. अजूनही पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू, धावसंख्या झालेली होती आतापर्यंत 9. अक्षय पाटील परत एकदा पिकअप शॉट. पाहू शकता बाउंड्री लाईनच्या बाहेर ज्या प्रकारची गोलंदाजी चालली होती त्याचं समीकरण बदलून टाकलेलं अक्षय पाटील यांनी. त्यांनी दाखवलंय की मी पण एक आयकॉन खेळाडू आहे आणि त्याचं प्रत्युत्तर उत्तर दिलेलं आहे त्यांनी आशिष मेहरुर याला. छान गोलंदाजी करत असताना 2 मोठे फटके अक्षय पाटील यांच्या बॅटमधून आले. त्यांनी समीकरण चेंज केले. धावसंख्या झालेली होती एका षटकाच्या समाप्तीनंतर 15. खूप छान अशी गोलंदाजी होती, परंतु अक्षय पाटीलने देखील दाखवून दिलेलं की मी पण एक आयकॉन खेळाडू आहे. जसं जसं चुकीचे बॉल पडले त्याच चुकीच्या बॉलवरती अक्षय पाटील यांनी गॅदर करून बॉल पाठवला सीमारेषा पार. जोपर्यंत बॉल ब्लॉकहोल पद्धतीचे होते काहीसा वेग समजू शकत नव्हते फलंदाज, परंतु जरासं जेव्हा आशिष मेहरुल यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न घेतला, बॉलची लेंथ मागे घेतली, बॅट्समॅनने लगेच तो बॉल गॅदर केला आणि पाठवून दोन्ही बॉल पाठवून दिले सीमारेषा पार षटकारासाठी. धावसंख्या झालेली ती 15. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसरा षटक घेऊन येत आहे. स्वप्नील कांबळे. तर छान अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली विचुंबे संघाची, जुई संघाची. मोठा जुई, छान अशी गोलंदाजी, परंतु त्याच्यावरती हल्ला अक्षय पाटील यांचा आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र स्वप्नील काय प्रकारे गोलंदाजी करतायत. शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता, लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु एकच धाव. आतापर्यंत आपण पाहू शकता की जास्तीत जास्त स्ट्राइक अक्षय पाटील याला मिळाली, कारण की ज्या प्रकारची त्याची फलंदाजी चालू आहे धावांची गरज असेल मोठ्या जुई संघाला. मोठा फटका, परत एकदा खेळण्याचा प्रयत्न, इथं मात्र बॉल 1 बाउन्स क्षेत्ररक्षणाच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनवरती 4 धावांसाठी. खूप छान अशी फलंदाजी त्याच फॉर्ममध्ये परत एकदा आपण पाहू शकता. ज्या प्रकारची फलंदाजी त्यांनी पहिल्या षटकामध्ये केलेली त्याच प्रकारचा फॉर्म आणि त्याच प्रकारची फलंदाजी आपण दुसऱ्या षटकामध्ये देखील पाहू शकता. अक्षय पाटील यांचे आयकॉन खेळाडू आहेत ते मोठ्या जुईमध्ये आणि आयकॉन पद्धतीचा खेळ करत असताना आपण पाहू शकतो. स्वप्नील कांबळेवरती चढवलेला हल्ला, दुसऱ्या चेंडूवरती आलेले 4 धाव, समीकरण आलेले आहे ते 20. येणारे अजूनही या षटकातील 4 चेंडू शेष. पुढे टाकलेला चेंडू खोदून काढला, हेलिकॉप्टर शॉट घेण्याचा प्रयत्न, हाफ हेलिकॉप्टर खेळून काढलेला मिडॉनच्या दिशेने. धावसंख्या झाली 1 धावांनी वाढ, धावसंख्या झाली ती 21. छान असा कमबॅक, ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू स्वप्नील कांबळे यांचा. स्लोअर पद्धतीचा
गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि अंपायर रिव्ह्यू घेतलेला हिट विकेटसाठी रिव्ह्यू घेतलेल्या अंपायरांनी इथं मात्र काय झालं पाहायचंय. इथं मात्र फलंदाज हिट विकेटच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळतं. आयकॉन खेळाडू मयूर वाघमारे काहीशी कामगिरी करू शकले नाही फलंदाजीच्या मार्फत आपल्या संघासाठी आणि स्वस्तात बाद झालेले आहेत मयूर वाघमारे. हिट विकेटच्या मार्फत आपल्याला फलंदाज बाद होताना पाहायला मिळतात मयूर वाघमारे. काहीसं फलंदाजीमध्ये कामगिरी करू शकले नाही आपल्या संघासाठी आणि नवीन फलंदाज त्यांच्या जागेवर येत आहे. नवीन फलंदाज फलंदाजाचे नाव नवीन फलंदाज. छान प्रकारची गोलंदाजी जतीन यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली. एमर्जिंग स्टार आपण पाहू शकतो जतीन. ब्लॉक कॉल पद्धतीचे चेंडू स्पेशलिस्ट जतीन आपण पाहू शकतो. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा याच प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल जतीन मार्फत. प्रत्येक वेळी त्यांच्याकडून ब्लॉक हॉल पद्धतीचे चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. त्याच प्रकारची गोलंदाजी परत एकदा जतीन आपल्याला करत असताना पाहत असता छान अशी गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. काही एक धावा दिले नाही 2 चेंडूवरती. शॉर्ट बॉल प्रकारचा चेंडू तर मात्र डॉट बॉलचा इशारा. डॉट प्रकारचा चेंडू. छान अशी गोलंदाजी. सलग 3 चेंडू डॉट जतीन यांचे आपल्याला पाहायला मिळाले. परत एकदा त्याच प्रकारची गोलंदाजी परंतु सम्मान दिला किंवा आपण म्हणू शकता स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला अक्षय पाटील यांनी. कारण की जास्तीत जास्त स्ट्राईक अक्षय पाटील यांना खेळायची गरज आहे. ज्या प्रकारची त्यांची फलंदाजी चालली आहे जास्तीत जास्त बॉल ते जर खेळून काढतील तर त्यांच्या संघासाठी काही एक धावा ते जोडून काढू शकतात. पुढील बॉल जतीन यांचा. सेट बॅट्समॅन अक्षय पाटील उर्फ मोन्या. मोठा फटका. सेट बॅट्समॅन आयकॉनिक पारी. जतीनच्या फिरकीची जादूगिरी तर चालवायला दिली नाही. बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. षटकार. धावसंख्या झालेली आहे ती 60 धावा. तर षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतील जतीन. छान अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळाले होते. फुलटॉस प्रकारचा चेंडू. दिशाहीन चेंडू. पंचांचा इशारा. भीमर चेंडू. नो बॉलचा इशारा. नो +4 आणि परत पुढील चेंडू राहील जो फ्री हिट पद्धतीचा चेंडू इथं आपण पाहायला मिळाला. पंचांचा इशारा. नो बॉल. छान अशी गोलंदाजी टाकत असताना 4 चेंडू खूपच छान असे जतीनचे पाहायला मिळेल. 4थ्या चेंडूवरती मोठा फटकार नंतर जतीन यांची लाईन लेंथ बिघडून टाकले अक्षय पाटील यांच्या षटकाराने. तर फ्री हिटचा चेंडू असेल. सेट बॅट्समॅन अक्षय पाटील. ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू. असे जर चेंडू तुमच्याकडे आहेत तर काही एक
फेरबदल करण्याची गरज नाही आपल्याला षटकामध्ये. आणि धावसंख्या झालेली आहे ती 65 आपल्याला पाहायला मिळते धाव फलकावरती 4 षटकाच्या समाप्तीनंतर. उर्वरित 6 चेंडूचा खेळ. 4 षटक. तर आपण पाहू शकता 4 समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 65. स्वप्नील कांबळे फुलटॉस प्रकारचा चेंडू, लो फुलटॉस प्रकारचा चेंडू पण पाहून घेतला. इथं फलंदाजीने खेळून काढला लॉंगच्या दिशेने, मात्र इथं धाव एकच. आणि स्ट्राइक वरती परत एकदा आपण पाहू शकता आयकॉनिक फलंदाज अक्षय पाटील आपल्याला पाहायला मिळतील. येणारे शेवटचे 5 चेंडू. मोठा फटका बॅटला अक्षय पाटील यांच्या कनेक्ट झाल्यावर बॉल जातो बाउंड्री लाईनच्या पार 6 धावांसाठी. जसं मी म्हटलं त्यांचे फटके जे असतात क्लीन अँड क्लिअर फटके असतात. बॉल लागला तर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरच जातो. त्याच प्रकारची फलंदाजी. धावसंख्या झालेली ती 72. 72 ऑन स्कोरबोर्ड. 50 इथं आपली झालेली. अक्षय पाटील यांनी बॅट आपल्याला जरा कमेंट्री बॉक्सकडे बॅट दाखवायची आहे. 50 धावा झालेल्या अक्षय पाटील यांची. खूपच छान अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. जोरदार फलंदाजी अक्षय पाटील यांची आपल्याला पाहायला मिळाली. 50 धावा जोडून काढलेल्या आहेत. तर आपण पाहू शकता कामोटे संघामधून सुद्धा सोनू पाटील यांनी आज त्यांच्या पहिल्या सामन्यामध्ये 50 धावा जोडून काढल्या होत्या. त्याच प्रकारची फलंदाजी अक्षय पाटील यांची पाहायला मिळत असताना आपल्याला 50 धावा देखील जोडल्या आहेत त्यांनी. पुढील चेंडू स्वप्नील यांचा. फुलटॉस प्रकारचा चेंडू आणि त्याच प्रकारचा रिझल्ट. 6 धावा सेट झालेले आहेत. अक्षय पाटील बॉल बॅटला कनेक्ट होतात 4 आणि 6 धावांची भाषा बोलत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर बॉलिंग लाईन पूर्ण उद्ध्वस्त केली आहे विचुंबे संघाची. इथं अक्षय पाटील यांनी परत एकदा ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू खोदून काढला. इथं मात्र काही एक धाव न घेण्याचा इशारा, स्टँड बायचा इशारा दिला अक्षय पाटील यांनी. याच चेंडूवरती काही एक धावा नाही. अक्षय पाटील यांनी विचार केला की शेवटचे दोन चेंडू आहेत ते मला खेळून काढायचे, कारण की मोठे फटके अजूनपर्यंत त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. परत एकदा मोठा फटका. याचसाठी त्यांनी स्टँड बाय वरती ठेवलं होतं फलंदाजाला, कारण की येणारे 2 चेंडूमध्ये मी समीकरण काहीसं बदलू शकतो आणि तेच करून दाखवलं अक्षय पाटील यांनी. संख्या झालेली होती 84. 84. तर ह्या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर आजच्या दिवसातला हायेस्ट टोटल आपल्याला पाहायला मिळेल, जो होता कामोटे संघाने चेस केलेला 87 धावांचा. शेवटचा चेंडू. मोठा फटका आणि झालंय आजच्या दिवसातील हायेस्ट टोटल आपल्याला पाहायला मिळतोय 90. छान अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अक्षय पाटील यांच्या बॅट मधून. किती रन? 19 बॉल. तर 19 चेंडू 73 धावांची पारी अक्षय पाटील यांची आपल्याला पाहायला मिळेल. आजचा जर आपण पाहू शकता की सिंगल टोटल हायेस्ट अक्षय पाटील यांच्या बॅटमधून आला.
90 धावा धावफलकावरती, 91 धावांचं लक्ष विचुंबे संघापुढे. तर पाहू शकता आपण की विचुंबे संघामध्ये देखील हार्ड हिटिंग फलंदाज आहेत ज्या स्कोर चेस करतील, परंतु आजच्या दिवसातील मोठा हाय स्कोर आपल्याला पाहायला मिळाला मोठ्या जी संघातर्फे. 90 धावांचा, ज्याच्यामध्ये वैयक्तिक 19 बॉल 73 धावांची संख्या होती. ती अक्षय पाटील उर्फ मोन्या यांची हार्ड हिटिंग आयकॉनिक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. बघू आता पुढचा सामना. हॅलो. तर या दरम्यान कामोठा टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष सन्माननीय सागर शेठ पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं आणि उपाध्यक्ष सदस्य परेश शेठ म्हात्रे आपण सुद्धा यायचंय. या सागर शेठ पाटील आणि परेश शेठ म्हात्रे या. हॅलो. या तुमची जागा व्यासपीठावरती आहे अध्यक्ष साहेब. हां, परेश म्हात्रे आपल्याला संडेला खेळताना पाहायला मिळेल. श्रेयस 11 या संघाच्या वतीने यस मास्टर माइंड कॅप्टन पाहायला मिळतील आपल्याला खेळत असताना. इंटर कॉलनी जो सुपर संडेला लॉर्ड्स आहेत त्याच्यामध्ये उद्या 40+ सर्व सामने आपल्याला पाहायला मिळतील. चला सामना सुरू होतो. एकूण टार्गेट होते मात्र अच्छा आहे स्कोर 90 रन्स 90 धावा केल्यात. 91चं टार्गेट राहिलं टीम भैरवनाथ विचुंबे संघ. आशिष मेरोल आणि सुमित डोंगरे आयकॉन खेळाडू. सुमितसाठी बॉल होता अगदी शॉर्ट लेगलाच खेळून काढला त्याच्यावरती एकच धाव. दुसरीकडे पाहिलं तर कृष्ण रवींद्र स्मृती मोठी जुई या संघाच्या वतीने अक्षय पाटील अलिबागचा खेळाडू आणि मयूर वाघमारे दोबतचा खेळाडू. ओ या ठिकाणी पाहतो आपण बॅट तुटली आहे. हा मोठी जुईचे पुरस्कार तो स्पॉन्सर आकाश भगत. मोठी जुईचे पुरस्कार ते आकाश भगत नौपाडा. आपण मंचावरती यावं आकाश भगत.
ओ सुपर सुपर षटकार सुमित डोंगरे 6 धावा. अशाच मोठ्या फटक्यांची गरज आहे तुम्हाला, कारण ज्यावेळेस तुम्ही 90 धावांचा पाठलाग करताना त्यावेळेस कारण आजच्या दिवसामध्ये 85-86 रन चेस केल्यात कामोडे संघाने. पुन्हा एकदा फुल टॉस, नो बॉल स्कॉल. नो बॉल कॉल. 1+1 2 धावा. यस फ्रेट. दोन धावांनी धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळतो आपल्याला. ओ अत्यंत वेगवान चेंडू होता मयूर वाघमारे. ओ पुन्हा एकदा डॉट. व्हेरी गुड बॉलिंग. अत्यंत चांगले गोलंदाजी करत असताना दोन चेंडू डॉट आल्यात. अगोदर जरी षटकार आला नंतर नो बॉल होता तरी सुद्धा 2 चेंडू डॉट फेकल्यात. त्यामुळे आता धावसंख्या फक्त 10 धावा आहेत. 91चं टार्गेट. एज लागतोय. चेंडू पाठीमागे. वा चांगलं किपिंग अंकलेशचं. येथे चेंडू 3 डॉट आलेत, त्यामुळे धावा फक्त 10च पाहायला मिळाल्या. षटकार येऊन सुद्धा एक नो बॉल येऊन सुद्धा चांगला षटक हाताळलं. चला थोडस आणखीन एक सामना आहे, त्यामुळे जास्त उशीर करू नका आपण. ती सुद्धा सामना 5 षटकांचा आपल्याला सामना खेळवायचा आहे. आज मात्र सर्व सामने 5 षटकांचे पाहायला मिळाले. उद्या 4-4 षटकांचे सामने होतील, कारण उद्या 10चा लोट आहे. आज 8चा होता, त्यामुळे सुलक्षण भोईर यांची अलग रणनीती आपल्याला पाहायला मिळते, कारण प्रत्येकाला खेळण्यासाठी इथे भरपूर संधी प्राप्त व्हावी. त्यामुळेच आज शिवाय 2 आयकॉन खेळाडू होते प्रत्येक टीममध्ये, त्यामुळे 5 षटकांचे सामने आज पाहायला मिळाले. आउटसाइड स्टंप सोडून दिलाय बॉल. आणि इथे रनआउट गरज होती का? अतिवाई संकटात नाही. वाईट बॉल होता. 2 धावा तर अशाही आल्या होत्या. मग घाई करण्याची गरज काय? फलंदाज बाद. बिग विकेट.
नवीन बॅटर आलेत आता आशिष मेरो. एक आयकॉन खेळाडू पहा मिळते. एक आयकॉन खेळाडू सुमित डोंगरे बाद झाला. षटकार जरूर त्यांच्या बॅटमधून आला मात्र जास्त मोठी खेळी साकारू शकली त्यामुळे त्यांना बाद व्हावं लागलं. लो फुल टॉस ऑन साइडला. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता 2 धावा कंप्लीट. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा चेंडूला खोदून काढलं. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातोय. एक धाव. गुड फिल्डिंग. चांगल्या प्रकारे थ्रो आलाय. चांगल्या प्रकारे फिल्डिंग करत असताना हो फटका चांगला आहे आणि खूपच उंचावरती चेंडू गेलाय. 6 धावा. षटकार. पुन्हा एकदा ऑन साइडला एकच धाव. षटकारानंतर एक धाव मिळत असताना स्कोर झालाय तो 22-22. 22 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर 91 धावा चेस करायच्या तुम्हाला. हो हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड झालाय कुठेतरी सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 28. and taken. पुन्हा एकदा बिग विकेट. मोठा विकेट. दोन्ही आयकॉन खेळाडूंना बाद करण्यात यश मिळवलंय टीम कृष्ण व रवींद्र स्मृती मोठीजी या संघाने. विसुंबे टीम साठी पुन्हा एकदा चौथा. 4 विकेट. 4 चेंडू 4.
पाठ विकेट मिळाल्यात. पुन्हा एकदा पुल करायचा होता. धाव नाही आहे कारण त्यांना आता माहित आहे की सामना जिंकणं फार कठीण आहे. ओव्हर समाप्त झालाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्या ते एकूण 41 धावा. विचुंब्याचे रामशेठ पाटील यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं. रामशेठ पाटील या. पहिला चेंडू डॉट. 41 धावा झाल्यात स्कोरबोर्ड वरती. पावसाचं सुद्धा आगमन झालेलं आहे. अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिलाय. फुलटॉस चौकार 4 धावा. ओ फटका चांगला अलंग कार्पेट. चेंडू चाललाय. फक्त एकच धाव आता औपचारिकताच पाहायला मिळेल या मॅच मध्ये. चला कामोडे संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे. कामोडे संघ ठेवा 4. होते 6 षटकार. डॉट बॉल. पुन्हा एकदा डॉट चेंडू फेकण्यात येते. डॉट बॉल पाहायला मिळत असताना पुन्हा एकदा
चांगली गोलंदाजी आणि फक्त आता औपचारिकताच आपल्याला पाहायला मिळेल या मॅचमध्ये. चांगला बॉल, त्याच्यावरती एकेरी धाव. चला कामोडे संघाचे कॅप्टन यायचंय. कामोडे संघ आणि येथे सामना जिंकला या ठिकाणी कृष्ण व रवींद्र स्मृती मोठीजुई संघाने. आणि आजच्या दिवसामध्ये शेवटचा सामना आपल्याला दोन संघामध्ये पाहायला मिळेल. एकीकडून मोठीजुई संघ आणि त्याच्या विरोधात कामोटे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी रिपोर्टिंग करा.